ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे। नमस्कार। वार्षिक राशी भविष्य 2024 या सिरीज मध्ये आज बघूया मीन रास। सध्या तुम्हाला दुसरा गुरु सुरू आहे। 7.5चे पहिले चरण म्हणजेच पहिली 2.5 वर्षे सुरू आहेत व तुमच्या राशीतच सध्या राहू आहे। तुम्हाला सध्या आरोग्याची खूप जास्त काळजी घेण्याची गरज आहे। नातेवाईक जोडीदार यामध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे। आर्थिक व्यवहारात सुद्धा तुम्ही फसवले जाण्याची शक्यता आहे। तुम्हाला आजारपण होऊ शकते। तुमच्या जवळच्या व्यक्ती मनाने किंवा अंतराने लांब जाऊ शकतात। तुमच्याबद्दल गैरसमज होऊ शकतात। तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला जाऊ शकतो। एखादी नवीन जबाबदारी तुमच्यावरती येऊन पडते। नातेवाईक किंवा घरातल्या व्यक्ती तुमच्या मनाविरुद्ध वागतात। तुम्हाला कोणतेही काम करण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो। कामे लवकर होत नाहीत किंवा कामांमध्ये अडथळे येऊ शकतात। तुम्हाला शारीरिक जखमाही होऊ शकतात। आगीपासून तुम्हाला सध्या धोका आहे। वरचेवर चटके बसणं किंवा ठेच लागणंही होऊ शकतं। शनी महाराज हे जबाबदारी टाकत असल्याने सध्या मीन राशीला संतती होण्याचे व विवाह ठरण्याचे योग बनत आहेत। 7.5चे पहिले चरण व राशीतच राहू असल्याने तुम्हाला शत्रूंपासून जास्त भय आहे। तुमचे अनेक शत्रू तयार होऊ शकतात। तुम्हाला कर्ज होण्याचीही शक्यता आहे। आर्थिक नुकसान होण्याची जास्त शक्यता आहे व तुम्ही आर्थिक व्यवहारात फसवले जाण्याची शक्यता आहे। कायद्यांपासूनही सावध राहा। कायद्यांमध्ये अडकण्याचेही योग बनत आहेत। आता बघूया ह्या वर्षी तुम्हाला काय उपाय करायचे आहेत। टायगर आय व सिट्रीन हे क्रिस्टल तुम्ही हातात धारण करायचे आहे। तुम्ही ते तुमच्या वर्क डेस्कवरही ठेवू शकता। 1 मुखी, 8 मुखी व 14 मुखी रुद्राक्ष तुम्हाला लाभदायक आहेत। दत्त मंदिरात तुम्हाला पिवळी फुले अर्पण करायची आहेत। सोमवारी तुम्हाला शंकराला अर्घ्य द्यायचे आहे। निळे वस्त्र व काळे वस्त्र तुम्हाला दान करायचे आहेत। दररोज न चुकता शनी महात्म्य वाचायचे आहे। लोखंडी वस्तू तुम्हाला दान करायच्या आहेत। तुम्हाला कोणत्याही महत्त्वाच्या कामाला जाताना हिरवा व पिवळा रंग वापरायचा आहे। डार्क निळा, काळा रंग तुमच्यासाठी अशुभ आहे। कोणत्याही महत्त्वाच्या कामाला जाताना तुम्ही तो रंग वापरू नका। हे वर्ष तुम्हाला अधिक लाभदायक व सुखकारक राहो। धन्यवाद।